नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी 22 ते 28 सप्टेंबर दरम्यान शहरांतर्गत बस सेवेत वाढ करण्यात आली आहे. अनगोळ, वडगाव, मजगाव, वंटमुरी, गुरुप्रसाद कॉलनी, सह्याद्रीनगर, बंबर्गे, येळ्ळूर आदी मार्गावर विशेष बस धावणार आहेत. मुंबई, पुणे पाठोपाठ बेळगावात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. विशेषतः सार्वजनिक गणेश मूर्ती आणि देखावे सादर केले जातात. त्यामुळे गणेश मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. यासाठी गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत शहरांतर्गत बस सेवेत वाढ करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोर्ट आवारात ये-जा करण्यासाठी वकिलांसह नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र त्याचा वापर होत नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. याची दखल घेऊन महानगरपालिकेकडून भुयारी मार्गाची आज स्वच्छता करण्यात आली. दरम्यान भुयारी मार्गातील ट्यूबलाईट चोरट्यांनी लांबवले आहेत. त्यामुळे अंधाराचा गैरफायदा घेतला जात आहे. त्यामुळे या ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. राज्य सरकारने दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र हिरेबागेवाडी परिसरात सध्या सोयाबीन व इतर पिके काढणीला आली आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडवण्याचा उपक्रम पुढे ढकलावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली असून या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यामध्ये डेंग्यू नियंत्रणासाठी आरोग्य खात्याकडून जनजागृती करण्यात येत आहे. असे असले तरी गेल्या 3 महिन्यात डेंग्यूच्या 93 रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत 149 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 93 रुग्ण जून 1 ते सप्टेंबर 15 या कालावधीमधील आहेत. या 3 महिन्यांच्या कालावधीत पावसामुळे रुग्णांची संख्या वाढली असल्याचे आरोग्य खात्याकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान डेंग्यू नियंत्रणासाठी आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जागृती केली जात आहे. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. त्यामध्ये गोशाळेऐवजी घरोघरी चारा उपलब्ध करण्याची मागणी कागवाडचे आमदार राजू कागे यांनी केली आहे. त्यांनी आज जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. मेडिकल क्षेत्राशी संबंधित सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होईल अशा भव्य प्रसाद मेडिकल मॉलचे शनिवार कूट येथे आज थाटात उद्घाटन झाले. मेडिकल मॉलचे संचालक खाचू पाटील, प्रोप्रायटर CK पाटील, प्रसाद पाटील व कुटुंबियांच्या उपस्थितीत फीत कापून दिमाखात उद्घाटन झाले. बेळगाव शहरात पहिल्यांदाच भव्य मेडिकल मॉलला प्रारंभ झाल्याने मेडिकल क्षेत्राशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध होणार आहे. सर्व प्रकारच्या औषधाबरोबर पाळीव प्राण्यांची औषधे, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली कडधान्ये या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. दडपण चित्रपटाच्या यशानंतर अस्मिता क्रिएशनच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज नवीन व धमाकेदार बेळगावचा गणपती हे गाणं यूट्यूबवर लॉन्च होत आहे. या गाण्याचे संगीतकार व दिग्दर्शक संतोष सुतार असून गगनदीप कुरळे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. खास बेळगावच्या गणपतीवरचं हे गाणं आधारित असल्यामुळे बेळगावच्याच कलाकारांनी भूमिका साकारल्यामुळे बेळगावकरांना हे गाणं नक्की आवडेल असं संतोष सुतार म्हणाले. अभियंता दिनानिमित्त BRT तर्फे आज खानापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. पायाभूत सुविधा आणि विकासामधील अभियंत्यांचे योगदान अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. खानापूरच्या मध्यवर्ती भागात आयोजित कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व अभियांत्रिकीत यश मिळवलेल्या व्यक्तींची उपस्थिती होती. सहवीज उपउत्पादन विभागाविषयी विशेष अध्ययन, तांत्रिक विकास व विविध विषयाच्या माहितीचे शिबिरांचे आयोजन केले जाते. यातून साखर उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या पुणे येथील को-जनरेशन ऑफ इंडियाच्या वतीने देशातील दरवर्षी उत्तम कार्यक्षमतेच्या कारखान्यांना पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार चिकोडी येथील चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याला नुकताच देण्यात आला.
निप्पाणी चिकोडी मार्गावर मोकाट जनावरांचा मुक्त संचार असल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक व वाहनधारकांसाठी ही जनावरे धोकादायक बनली आहेत. सदर जनावरे कळपाने मुख्य मार्गावर येत असल्याने अपघाताच्या दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. काही वेळेला ही जनावरे मार्गावरच ठाण मांडून बसलेली असतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे नगरपालिकेने या मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील व्यावसायिक व नागरिकातून होत आहे. आपापसातील वाद, द्वेष, तिरस्कार बाजूला ठेवून येणारा गणेशोत्सव सर्वांनीच गुण्यागोविंदाने साजरा करण्याचे आवाहन निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे फौजदार शिवराज नाईकवडे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कोळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटी बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायत अध्यक्ष युवराज पाटील होते. रामदुर्ग येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महांतेशमध्ये मूग पिकाची प्रति क्विंटलला रुपये 14,555 प्रमाणे विक्री झाली आहे. म्हणावा तसा पाऊस न झाल्याने पीक आले नाही, पण काही गोड्या जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी घेतलेल्या मूग पिकास बंपर दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रुमेवाडी क्रॉस येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 2 घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून खानापूर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. रविवारी पहाटे गुंजीजवळ थांबलेल्या ट्रकवर आयसर ट्रक धडकल्याने झालेल्या अपघातात 1 जण ठार व 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर गुंजी रस्त्यावरील नायकोल क्रॉस जवळ घडली. नारायण लक्ष्मण कडोलकर वय वर्षे 65 असे मृताचे नाव असून वैभवी विठ्ठल मन्नोळकर वय वर्षे 41, इजित फिलिप लिमा वय वर्षे 45, फिलिप बस्त्याव लिमा वय वर्षे 60 हे गंभीर जखमी झाले, तर विठ्ठल शांताराम मन्नोळकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.